हिवाळ्यामध्ये काहीतरी गरमागरम वाफळतं खायचे, चला बघूयात. नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवतोय अगदी मस्त खुसखुशीत अशी डाळबट्टी. तर ही रव्यापासून न बनवता आपण डायरेक्ट गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. म्हणजेच गहू आपण गिरणीतून दळून आणायचे आहे, थोडीशी रवाळ टाईप, आणि त्यापासून ही बट्टी बनवायची. इतकी खुसखुशीत तयार होते की तुम्ही एकदा बनवून बघा. या पद्धतीने अगदी मस्त चविष्ट बनते की तुम्हाला सुद्धा खूपच आवडणार आहे. चला तर मग इथे आपण बट्टी सुद्धा बनवलेली आहे, मस्त अगदी गरमागरम खुसखुशीत अशी बट्टी, आणि त्यासोबत तुरीच्या डाळीचं मस्त खमंग असं वरण. हे वरण सुद्धा इतकं चवदार चविष्ट बनलेलं आहे. साध्या सिंपल पद्धतीने बनवलं तरी सुद्धा इतकं चविष्ट बनलेलं आहे. हीच तर खासियत, नगरी स्टाईलने तुम्ही या पद्धतीने ही डाळबट्टी नक्की बनवून बघा. चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल, असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही डाळबट्टी एकदा बनवून बघा. बघू शकता काय मस्त ही डाळबट्टी झालेली आहे. वरण तर इतकं चविष्ट झालं, त्यापेक्षा सुद्धा बट्टी अगदी चविष्ट बनलेली आहे. चला तर मग आता पहिल्यांदा आपण ही बट्टी मस्त अगोदर चुरून घ्यायची आणि त्यामध्ये वरण ओतून घ्यायचं. अगदी छान ही बट्टी तयार होते. चला तर लगेच सुरुवात करूयात. इथे अगोदर डाळ घ्यायची, तरी घरची डाळ आहे जात्यावर भरडलेली, त्यामुळे मी ही घरचीच वापरते. तर हे छोट्या ग्लासने मी 2 ग्लास इथे तुरीची डाळ घेतली आणि 1 ग्लास भरून इथे मुगाची डाळ घेतली. ही सुद्धा जात्यावर भरडलेलीच आहे. दोन्ही डाळी छान मिक्स करायच्या. तर आता इथे मुगाची डाळ थोडी कमी घ्यायची आहे आणि इथे आपण तुरीची डाळ जास्त घेणार आहोत. यामध्ये पाणी टाकायचं, स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून काढायची आहे. त्यानंतर आपण हिला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर या पद्धतीचं हे वरण, ही डाळ नक्की बनवून बघा, अगदी मस्त बनते. चला तर मग आता कुकरमध्ये टाकून घेतली. यामध्ये 1.5 तांब्या मी पाणी टाकून घेतलं, हळद टाकली थोडीशी आणि थोडासा हिंगसुद्धा टाकून घेतला. हिंगामुळे आपल्याला ॲसिडिटीचा त्रास हा जास्त होत नाही. चला तर मग यामध्ये आता हिंग आणि हळद टाकून घेतली, छान मिक्स केलं. कुकरचं झाकण बंद केलं आणि इथे गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे. आता आपण 4-5 शिट्ट्या होईपर्यंत डाळ मस्त शिजवून घेऊयात. डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बट्टीचं इथे पीठ आता मळून घेणार आहोत. तर इथे गव्हाचं पीठ किंवा रवा न वापरता डायरेक्ट गहूच इथे रवाळ दळून आणलेले आहेत. तर 1 किलो इथे गहू दळून आणलेले आहे. बघू शकता, जो जाडा रवा असतो ना, त्या पद्धतीचे हे गहू दळून आणलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपला हा गहू पाहिजे. तर तुम्ही इथे रवासुद्धा वापरू शकता, परंतु त्यापेक्षा सुद्धा भारी जर बट्टी खायची असेल तर अशा पद्धतीने गिरणीमधून तुम्ही हे डायरेक्ट गव्हाचं पीठच दळून आणू शकता, थोडंसं जाडसरमधून. चला तर इथे मी हाताने अंदाजेच घेतलेला आहे. एक छोट्या साईजची वाटी, म्हणजे 3 वाट्या भरून इथे मी हे पीठ घेतलेलं आहे. चला तर मग आता याला चाळून वगैरे काही घ्यायचं नाही, डायरेक्ट असंच पीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण काही साहित्य टाकणार आहोत, त्यामुळे बट्टी आपली खुसखुशीत तर होणार आहे, त्यासोबत चविष्ट देखील बनणार आहे. तिथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. यामध्ये 1 चमचा भरून मी ओवा घेतला, हातावरती क्रश करायचा आणि तो सुद्धा टाकून घ्यायचा. बट्टीची चव अगदीच मस्त लागते. आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. अगदी पाव चमचा इथे मी कांदा लसूण मसाला टाकला, त्यामुळे बट्टीची चव अगदी मस्त तयार होते. तर आता यामध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे, थोडासा सोडा टाकायचा. बघू शकता एवढा सोडा इथे मी घेतलेला आहे, अगदी थोड्या प्रमाणामध्ये. आता सोडा टाकून घेतला. यामध्ये थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं. सगळं छान मिक्स करायचं आणि पाणी घालून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. नक्की बनवून बघा. या पद्धतीची डाळबट्टी करायला अगदी सोपी तर आहेच, खायला इतकी भन्नाट आहे की तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये बनायला शिकताल. त्यासोबत तुम्ही आठवड्यातून एकदा तरी ही बट्टी बनवून खाताल, इतकी मस्त ही लागते. चला तर मग आता पीठ छान असं चोळून घ्यायचं. सगळे साहित्य पिठाला लागेल इथपर्यंत आपलं हे चोळायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपलं हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं. तर सगळे मसाले वगैरे जे आपण साहित्य टाकलं होतं ना, ते सगळं छान असं मिक्स झालेलं आहे पिठाला. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं. पीठ अगदी पातळ मळू नका, नाहीतर बट्टी खुसखुशीत तयार होणार नाही. घट्टसरच पीठ इथे मळून घ्यायचं. बघू शकता बाहेर हॉटेलमध्ये जशी बट्टी भेटते ना, डाळबट्टी, त्या पद्धतीची बट्टी लागते की नाही. चला तर मग आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि अगदी घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं. खायला ही बट्टी खूप चविष्ट लागते. तुम्हाला उपवास सोडायचा असेल त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीची डाळबट्टी नक्की बनवून खावा, किंवा रात्रीच्या, सकाळच्या, दुपारच्या जेवणामध्ये कधीही बनवून खाऊ शकता. इतकी मस्त ही बट्टी लागते. करायला सोपी आहेच, कमी वेळामध्ये मस्त खमंग अशी ही आपली थाळी तयार होते. चला तर मग थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी घट्टसर असं मळून घेतलेलं आहे. तर डाळसुद्धा अगदी चविष्ट बनते. तर चला मग इथे आता पीठ आता छान असं घट्टसर मळून तयार झालेलं आहे. आता मळल्यावर पीठ लगेच याचे गोळे तयार करून घ्यायचे. तर मी याला कोणताही आकार न देता डायरेक्ट जसे तोडले
असेच आकार दिलेले आहेत. तर आपले धोबडेच आपण जसे ओबाड-धोबाड होतो त्या पद्धतीनेच आकार द्यायचा. जास्त गोल वगैरे करत बसायचं नाही. त्यामुळे बट्टी अगदी मस्त आतपर्यंत अशी मस्त शिजली जाते, उकडली जाते, वाफवली जाते आणि मस्त बट्टी तयार होते. चला तर अशा पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीने मी याचे गोळे तयार करून घेतलेले आहे. अगदी 3 माणसाकरिता ही बट्टी मी बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही या पद्धतीचं माप घेऊन अगदी अशा पद्धतीची बट्टी नक्की बनवून खाऊ शकता. चला तर अगदी ओबाड-धोबाड असे याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता एक कढाई घेतली, त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे 2 ग्लास. आता त्यावरती एक चाळणी ठेवायची, थोडंसं तेल लावायचं चाळणीला आणि त्यानंतर हे गोळे त्यावरती टाकायचे. हे पाण्यामध्ये सुद्धा उकळू शकतो, परंतु यामध्ये जे मीठ असतं ना ते पूर्णपणे निघून जाईल आणि बट्टी अगदी अळणी लागेल. त्यामुळे अशा पद्धतीची चाळणी ठेवायची. यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं. अशी कढाई घ्यायची, त्यामध्ये पाणी टाकायचं, चाळणी ठेवायची, थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि हे गोळे यावरती ठेवून द्यायचे आहेत. तर गॅस हा फुल ठेवायचा, याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी फुल गॅसवरती आपल्याला अगदी 10 मिनिटं हे गोळे जे आहेत ना बट्टीचे वाफवून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायची असेल तर तुम्ही ते प्रमाण जास्त घेऊ शकता. चला तर मग चाळणीवरती ठेवली, गॅसवर ठेवलेली आहे ही कढई डायरेक्ट आणि चाळणीवरती आता मी झाकण ठेवणार आहे. अगदी फुल गॅस ठेवायचा, 10 मिनिटं आपला मस्त शिजून घ्यायचे आहेत बट्ट्या. तोपर्यंत आपण इथे वरण बघूयात. तर आपली डाळसुद्धा शिजून झाली, गॅस बंद केला. इथे मी एक टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. लसूण बारीक चिरून घेतला. त्यानंतर मिरच्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा अशा उभ्या आकारामध्ये चिरून घेतल्या. तर बघू शकता थोड्या वेळाने बट्टी मी बघितली, अजून थोडीशी शिजायची बाकी आहे. त्यामुळे अगदी 5 मिनिटं आता इथे गॅस हा फुलच ठेवलेला आहे. तर 5 मिनिटानंतर आपण हे गॅस बंद करूयात. तर अजून थोडीशी बाकी आहे. चला तर आता इथे डाळसुद्धा शिजून तयार झालेली आहे. मी कुकरचं झाकण उघडून बघितलं, डाळ मस्त शिजली. चला तर लगेच फोडणीची तयारी करूयात. इथे गॅसवर मी एक कढाई ठेवून घेतली. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तर इथे कच्च्या घाणीचं तेल वापरत आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा इथे मोहरी टाकून घ्यायची. जिरे मोहरी छान अशी फुलू द्यायची. त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण थोडासा तांबूस होऊ द्यायचा. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्तासुद्धा छान असा तडतडू द्यायचा. त्यानंतर यामध्ये ज्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतल्या. त्यानंतर टोमॅटोसुद्धा टाकून घेतला. छान असं परतून घ्यायचं आहे. गॅस इथे कमी करायचा आणि सगळं हे साहित्य छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये मी रेडीमेड जी आलं लसूण पेस्ट असते ना तीसुद्धा टाकून घेतली. त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. या आलं लसणाच्या पेस्टमुळे आपलं वरण अगदी चविष्ट बनतं. चला तर मग आता छान मिक्स करून घेतलं. यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. आता काही बेसिक मसाले टाकून घेऊयात. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. अगोदर आपण शिजवताना सुद्धा हळद टाकली होती. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकला. त्यानंतर इथे कांदा लसूण मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे. आता एवढेच मसाले इथे मी टाकून घेतले. छान मिक्स करून घ्यायचं. छान परतून झालं की लगेच यामध्ये आपण जी शिजून घेतलेली डाळ आहे ना ती टाकून घ्यायची. गॅस इथे मिडियमच ठेवायचा म्हणजे आपलं हे साहित्य जळून जात नाही. चला तर मग आता ही डाळ मस्त आपण आता यामध्ये टाकून घेऊयात. आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त आपलं वरण इथे शिजवून घ्यायचं आहे किंवा उकळून घ्यायचं आहे. तर जास्त घट्ट करू नका. तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या वरणामध्ये हवी आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये बट्टी चुरून खाता येते. चला तर इथे नॉर्मलच पाणी टाकून घेतलं, गरम अजिबात केलं नाही. चवीनुसार मीठ टाकायचं, गॅस कमी ठेवायचा आणि आपल्याला डाळ मस्त उकळून घ्यायची. डाळसुद्धा आपली उकळत आहे तोपर्यंत आपण इथे इथे बट्ट्या कट करून घेणार आहोत. जे गोळे होतात ते थोडेसे कोमट झालेले आहेत. आता कोमट असतानाच मी यांना आता एका ताटामध्ये टाकलेला आहे आणि चाकूने आपण याला कट करून घेऊयात. तर जास्त मोठ्या साईजच्या फोडी करू नका, जास्त बारीकसुद्धा करू नका. तर या पद्धतीने करून घ्यायचे आहे. बघू शकता आतपर्यंत ही बट्टीची गोळे अगदी मस्त परफेक्ट असे शिजले आहे, उकडलेले आहेत. चला तर अशा पद्धतीच्या या आकारामध्ये आपण या सगळ्या बट्ट्या आता कट करून घेणार आहोत. तर अगदी सहज कट होत आहेत. इतक्या मस्त परफेक्ट आतपर्यंत उकडल्या गेलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीची ही डाळ बट्टी नक्की बनवून बघा. तर हे गोळे बघू शकता किती मस्त फुललेले आहेत, अगदी उरलेले आहेत. इतकी मस्त ही बट्टी तयार होणार आहेत. अगदी खुसखुशीत ही बट्टी तयार होते. नक्की बनवून बघा. चला तर मग सगळे हे गोळे जे आहेत ना आपण अशा पद्धतीने कट करून घेऊयात. जास्त मोठा गोळा जर असेल बट्टीचा तर थोड्याशा तीन तुकड्यामध्ये याला कट करून घ्यायचं आहे. चला तर सगळ्या बट्ट्या आपण या पद्धतीने कट करून घेतल्या. वरणसुद्धा मस्त उकळलेलं आहे. आता ह्या बट्ट्याचं आपण यांना तळून घेणार आहोत. या पद्धतीची बट्टी नक्की बनवून बघा. अगदी मस्त तयार होते, चविष्ट तर बनतेच, अगदी खुसखुशीत देखील बनते. चला तर मग सगळ्या बट्ट्या इथे मी आता कट करून घेतलेल्या आहेत. गॅसवर कढाई ठेवून घेतली, त्यामध्ये मी तेल टाकून घेतलं. तेल अगोदर गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस हा कमी करायचा. त्यानंतरच बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. तर या आकारामध्ये सगळ्या बट्ट्या इथे मी आता कट करून घेतलेल्या आहेत. आता लगेचच तळून घेऊयात. वरणसुद्धा आपलं मस्त उकळलेलं आहे. तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर लगेच बट्टी इथे आपण तळून घेणार आहोत. गॅस इथे मी कमी केला आहे. थोडासा तुकडा टाकून बघितला, मस्त
तळून वरती आला. लगेच यामध्ये थोड्या थोड्या बट्ट्या टाकून तळून घ्यायच्या. जास्त एकखटी बट्ट्या टाकू नका, नाहीतर मग बट्टी काही ठिकाणी कच्ची राहू शकते, जास्त तेल पिऊ शकते. त्यामुळे इथे तेलसुद्धा मी जास्त घेतलेलं नाही, थोडंच तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गॅस कमी ठेवून मस्त थोड्याशा बट्ट्या टाकून तळून घ्यायच्या. तर गॅस हा कमीच करायचा आणि मस्त बट्ट्या तळून घ्यायच्या आहेत. बघू शकता काय मस्त दिसत आहे. अगदी चविष्ट ह्या बट्ट्या खुसखुशीत बनलेल्या आहेत. चला तर बट्ट्या तळून झाल्या. अगदी थोडासा ब्राऊन रंग आला की लगेच काढून घ्यायच्या. तर सगळ्या बट्ट्या मी याच पद्धतीने आता तळून घेणार आहे. लगेच काढून घेऊयात. अगदी मस्त ह्या बट्ट्या तळून तयार झाल्या. आता सगळ्या बट्ट्या मी याच पद्धतीने तळून घेते. बट्ट्या तळत आहे, वरणसुद्धा उकळलेलं आहे. मस्त मेनू इथे तयार झालेला आहे. चला तर आता बट्ट्या तळून झाल्या, वरणसुद्धा उकळलेलं आहे. आता एका मोठ्या ताटामध्ये मस्त कांदा, लिंबू घ्यायचा, त्यासोबत मस्त आपलं घट्टसर असं मस्त चविष्ट हे वरण घ्यायचं. जास्त घट्ट पण नाही या पद्धतीचं आहे. तर वरण घ्यायचं आणि गरमागरम बट्टी घ्यायची. बट्टी अगदीच चविष्ट बनलेली आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीची डाळ आणि बट्टी नक्की बनवून बघा. तर कशी वाटली तुम्हाला ही डाळ बट्टीची रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. चला तर मग इथे कांदासुद्धा घेतला, लिंबूसुद्धा घेऊ शकता. तर यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि मस्त चुरून हे खायचं आहे. तर चला मस्त ताट वाढून घेतलेलं आहे. अगोदर मिस्टरांना मी हे भरलेलं ताट दिलेलं आहे. तर बघू शकता काय मस्त ही बट्टी दिसत आहे. अगदी खुसखुशीत झाली. वरण इतकं चविष्ट बनलेलं आहे. चला तुम्हाला ही तोडून दाखवते. वाव, काय मस्त दिसत आहे ना. नक्की बनवून बघा या पद्धतीची बट्टी. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अशा पद्धतीने चविष्ट वरण आणि मस्त खुसखुशीत बट्टी नक्की बनवून बघा. चला तर मग भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.